महिन्याचा हप्ता 2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सध्या जर बघायला गेलं तर लाडक्या बहिणींमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजेच की जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार। कारण की आता जून महिना संपला आहे, जुलै महिन्याची सुरुवात झाली आहे, त्यामुळे मग रखडलेला जून महिन्याचा 24वा हप्ता आणि जुलै महिन्याचा 25वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आणि त्यातच एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आता 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार का? जर हे 3000 रुपये जमा होणार असतील तर मग नेमके हे 3000 रुपये कधी जमा होणार, तर याबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तुमच्या देखील खात्यावरती आता पैसे कधी जमा होणार हे तुम्हाला समजणार आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता 1500 रुपये की 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे येणार, जून जुलै हप्त्याची अपडेट, अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। जर तुम्ही देखील हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील पैशांची अत्यंत गरज असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता म्हणजेच की जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि जुलै महिन्याच्या 25व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे। जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। तसेच सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तसेच विना अडथळा खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे याकरिता कोणतं काम करावं लागणार, तसेच सरकार कोणकोणत्या महिलांचा हप्ता बंद करत आहे आणि हप्ता कधीच बंद झाला नाही पाहिजे, प्रत्येक हप्ता खात्यावरती जमा झाला पाहिजे याकरिता कोणतं काम करावं लागणार का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे एकदम सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी तुमच्यासाठी व्हिडिओ आहे, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणींसाठी जून महिन्याच्या हप्त्याच्या आणि जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता 1500 रुपये की 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे येणार, जून जुलै हप्त्याची अपडेट, अशा पद्धतीची अत्यंत बातमी समोर आली आहे। सविस्तर आणि एकदम सोप्या भाषेमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती पैसे कधी किती जमा होणार हे तुम्हाला समजेल। तर या ठिकाणी बघू शकता जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे, पण अद्याप देखील जून महिन्याचा हप्ता जमा झाला नाही। राज्यातील लाखो लाडक्या बहिणींचे लक्ष जून जुलैच्या हप्त्याकडे लागले आहे। सध्या जर बघायला गेलं तर अशी देखील चर्चा सुरू झाली आहे की 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार। मग खरंच जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र जमा होणार का, 2 हप्त्यांचे एकत्र 3000 रुपये जमा होणार का, हे देखील समजून घेणं आवश्यक आहे। आता यापूर्वी राज्य सरकारनं अनेक वेळेस 2 हप्त्यांचे 3000 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा केले आहेत। मागचा जर या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता सरकारनं एकत्र दिला होता। तुमच्या देखील खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र जमा झाला असेल, त्यानंतर मे महिन्याचा हप्ता जून महिन्यामध्ये जमा झाला आणि जून महिन्याचा हप्ता अद्याप देखील जमा झाला नाही। आता जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र जमा होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मग खरंच जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र जमा होणार का, 2 हप्त्यांचे 3000 रुपये एकत्र जमा होणार का फक्त जून महिन्याचाच हप्ता जमा होणार, म्हणजेच की आता 1500 रुपये जमा होणार का 3000 रुपये जमा होणार हे देखील समजून घेणं आवश्यक आहे। तर बघा, आता जून महिना संपलेला आहे आणि आता जुलै महिन्याची सुरुवात झाली आहे आणि अजून देखील बहिणींच्या खात्यावरती जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा झाला नाही। यामुळे आता जून महिन्याचा हप्ता कधी येणार आणि तो नेमका किती असणार
याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आणि चर्चेला आता उधाण आले आहे. आता हप्ता कधी जमा होणार हे तर बघणारच आहोत. पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार हे तर तुम्हाला समजलं आहे. परंतु बघा, सध्या जर बघायला गेलं तर तब्बल 80 लाख महिलांचा हप्ता बंद झाला आहे. यावेळेच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील तब्बल 80 लाख लाडक्या बहिणींना यावेळेचा हप्ता मिळणार नाही अशी माहिती समोर आली आहे. केवळ 1,70,00,000 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावरतीच हप्ता जमा केला जाणार आहे. अपात्रता किंवा कागदपत्रांमधील त्रुटीमुळे काही महिलांना योजनेपासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या देखील महिला अपात्र झाल्या तर अशा महिलांच्या खात्यावरती आता 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही. आता सुरुवातीला लाडक्या बहिणींची संख्या साधारणतः 2 कोटींपेक्षा अधिक होती. परंतु सरकारच्या काही कडक नियमामुळे तसेच ज्या महिला निकषामध्ये बसत नव्हत्या तर अशा लाखो महिलांचा हप्ता बंद झाला आहे. तसेच ज्या महिलांनी EKYC केली नव्हती तर अशा देखील महिलांचा हप्ता बंद झाला असून आता केवळ 1,70,00,000 महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच की आता जो जून महिन्याचा तसेच जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तर या हप्त्याचे पैसे राज्यातील 1,70,00,000 महिलांच्या खात्यावरती जमा होतील. आता 1,500 रुपये येणार की एकत्र 3,000 रुपये येणार? बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की 2 हप्त्यांचे 3,000 रुपये येणार का फक्त जून महिन्याचाच हप्ता येणार? तर बघा, सध्या महिलांमध्ये सर्वात मोठी चर्चा ही आहे की खात्यात नक्की किती पैसे येणार. सूत्रांच्या माहितीनुसार पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतर निधी मंजूर करून तो DBTद्वारे थेट महिलांच्या खात्यावरती वर्ग केला जाईल. आणि एकदा DBTची प्रक्रिया सुरू झाली की लगेच खात्यावरती पैसे जमा होत असतात. साधारणतः 30 मिनिटाच्या आत, म्हणजेच की DBTची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये खात्यावरती पैसे जमा होत असतात. आणि सध्या DBTची प्रक्रिया असल्यामुळे पैसे जमा होण्यास देखील विलंब होत नाही. सरकारनं पैसे पाठवल्यानंतर थेट तुमच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून पैसे जमा होतील. आणि खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मेसेज येतो आणि मेसेज आल्याच्या नंतर लगेच पैसे जमा झाले हे तुम्ही समजू शकता. तसेच बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न असतो की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार? तर राज्यातील 36 पैकी 36 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात. फक्त याच जिल्ह्यामध्ये पैसे, त्याच जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार असं काही नसतं. सर्वच जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. परंतु बँकेच्या स्थितीनुसार पैसे जमा होण्यास थोडाफार विलंब लागू शकतो. आता जे हप्त्याचे वाटप असते हे साधारणतः 3 ते 4 दिवस असते. त्यामुळे जर कदाचित पहिल्या दिवशी पैसे जमा झाले नाही तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण की हप्त्याचे वितरण हे साधारणतः 3 ते 4 दिवस चालू असते. पहिल्या दिवशी काही बहिणींच्या खात्यावरती, दुसऱ्या दिवशी काही बहिणींच्या खात्यावरती, तिसऱ्या दिवशी काही बहिणींच्या खात्यावरती, चौथ्या दिवशी काही बहिणींच्या खात्यावरती अशा पद्धतीने पैसे जमा होत असतात. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की सर्वात आधी माझ्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे तर त्याकरिता तुम्हाला काही गोष्टींची खात्री करावी लागेल. बघा, तुमची EKYC पूर्ण असेल तर सर्वात आधी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. फक्त EKYC असूनच चालणार नाही. तर हप्त्याच्या लाभासाठी तुमचं जे बँकेचं खातं आहे ते आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे. बघा, जर बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक असेल तर सर्वात आधी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. ज्या देखील लाडक्या बहिणींचं बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक नसेल तर तात्काळ बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक करा. जर बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील. थोडक्यात जर सांगायचं झालं तर हप्त्याच्या लाभासाठी तुमची EKYC पूर्ण असायला पाहिजे. तसेच तुमचं बँकेचं खातं हे आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये नियमामध्ये बसणं आवश्यक आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व नियमामध्ये निकषामध्ये बसत असाल, तुमची EKYC पूर्ण असेल, तुमचं बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक असेल तर मग सर्वात आधी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील.
आता पैसे तर जमा होणार हे तर सर्वांना माहीत झालं आहे. तसेच हप्त्याच्या लाभासाठी KYC पूर्ण असायला पाहिजे, बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे, हे देखील तुम्हाला समजलं आहे. आता DBTच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात, म्हणजेच की सरकारनं पैसे सोडल्यानंतर DBTच्या माध्यमातून, DBT म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, या प्रणालीच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात. त्यामुळे पैसे जमा होण्याचं विलंब होत नाही. या ठिकाणी मध्यस्थी कोणीच नसतं, म्हणजेच की सरकारनं पैसे पाठवल्यानंतर इतर कोणाच्या खात्यावरती पैसे न जाता थेट महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात. हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र करून 3,000 रुपये जुलै महिन्याच्या अखेरीस महिलांच्या खात्यावरती जमा केले जाऊ शकतात, अशी देखील चर्चा सुरू आहे. मात्र 2 महिन्यांचे पैसे एकत्र येणार की फक्त जून महिन्याचा हप्ता येणार याबाबत अद्याप देखील कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे आता सरकार नक्की काय निर्णय घेते याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. बघा, सरकारनं अद्याप देखील कोणताच निर्णय घेतला नाही, परंतु सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींचे अनेक प्रश्न, अनेक मुद्दे उपस्थित केले जातात आणि याच पावसाळी अधिवेशनामध्ये मग लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये येईल आणि विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. साधारणतः 15 जुलैपर्यंत या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण की एकतर जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास विलंब झाला, तसेच जुलै महिन्याची सुरुवात झाली आहे आणि प्रत्येक वेळेस हप्ता जमा होण्यास विलंब होत असल्यामुळे लाडक्या बहिणींनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता या सर्व गोष्टींचा विचार करत सरकार नक्कीच या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची घोषणा करेल. लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्याचा सरकार नक्कीच प्रयत्न करेल आणि सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. कधी तर 15 जुलैपर्यंत 2 हप्त्यांचे 3,000 रुपये खात्यावरती जमा होऊ शकतात. जून महिन्याचा 24वा हप्ता आणि जुलै महिन्याचा 25वा हप्ता, तर या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये 15 जुलैपर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे. परंतु सरकारनं अद्याप देखील कोणतीच घोषणा केली नाही. जसं सरकार याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करेल तसं तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून लगेच कळवण्यामध्ये येईल. त्यामुळे लाडकी बहीण योजनेची प्रत्येक अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आत्ताच खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. ज्या देखील लाडक्या बहिणी या चॅनलला सबस्क्राईब करून घेतील तर अशा लाडक्या बहिणींना सर्वात आधी सरकारचे निर्णय, सरकारनं कोणकोणते निर्णय घेतले, पैसे कधी जमा होणार याबद्दलची अचूक माहिती या ठिकाणी तुम्हाला कळेल. त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एकदम खरी माहिती आपण या ठिकाणी बघत असतो. आता सध्या सोशल मीडियाचा जर विचार केला तर सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या अफवा असतात. काही ठिकाणी असं सांगितलं जात असतं की आज पैसे जमा झाले, काही ठिकाणी असं सांगितलं जात असतं उद्या पैसे येणार, काही ठिकाणी असं सांगितलं जात असतं कालच पैसे जमा झाले, परंतु पैसे जमा झालेले नसतात. म्हणजेच की चुकीच्या बातम्या देखील असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कोणत्याही चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका, फक्त सत्य आणि अधिकृत माहितीवरती विश्वास ठेवा. आता जून आणि जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारनं अद्याप देखील कोणतीच घोषणा केली नाही आणि समोर आलेल्या माहितीनुसार, म्हणजेच की सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. कारण की सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच पावसाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC पूर्ण असेल आणि ज्या लाडक्या बहिणींचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घ्या. फक्त KYC पूर्ण असून चालणार नाही. जर तुमची KYC पूर्ण असेल आणि बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे KYC असली तरी तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे. या 2 बाबींची पूर्तता असायला पाहिजे. KYC एक असायला पाहिजे आणि बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे, तरच पैसे जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घ्या. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. तसेच आता ज्या 80 लाख महिलांचा हप्ता बंद झाला आहे
तर या 80 लाख महिलांमध्ये काही गरीब देखील महिलांचा हप्ता बंद झाला आहे. तर या चॅनलच्या माध्यमातून आपली सरकारकडे एकच मागणी आहे, सरकारने पुन्हा एकदा KYC करण्यासाठी मुदतवाढ दिली पाहिजे, संधी दिली पाहिजे. कारण की KYC अभावी बऱ्याच महिलांचा हप्ता बंद झाला आहे. जर सरकारनं पुन्हा एकदा KYC करण्यासाठी मुदत दिली तर नक्कीच ज्या महिलांचा हप्ता बंद झाला आहे अशा महिलांना दिलासा मिळू शकतो. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. बघा, साधारणतः 15 तारखेपर्यंत हप्ता येण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार या जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत हप्ता जमा होण्याचा अंदाज आहे, शक्यता आहे. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच तुमचा जर काही प्रश्न असेल तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवण्याचा प्रयत्न करा. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.